सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्ट इंग्लिश स्कूल कलंबिस्ट येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एसएससी परीक्षा 2026 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला। या परीक्षेत आपल्या कौतुकास्पद कामगिरीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या कुमारी माधुरी महेश राऊळ, सान्वी नीलकंठ गुरव आणि कुमारी सानिका ज्ञानदेव राऊळ या प्रमुख 3 गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या या देदीप्यमान शैक्षणिक यशाचा योग्य सन्मान करून त्यांना पुढील उच्च शिक्षणाच्या वाटचालीसाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजित जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले। या दिमागदार सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व विद्येची देवता सरस्वती मातेच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करत मान्यवरांचे स्वागत केले। त्यानंतर प्रमुख अतिथी संतोष राऊळ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी या सोहळ्याला संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, शाळेचे मुख्याध्यापक अभिजित जाधव, संचालक शशिकांत धोंड, सूर्यकांत राजगे, वसंत सावंत, कलंबिस्ट गावचे माजी सरपंच शरद नाईक, सांगली केंद्र प्रमुख अवधूत जाधव, चतुर्थ श्रेणी कर्मचारी रामचंद्र सावंत, माजी विद्यार्थी राजेश गोवेकर, जयेंद्र राऊळ, रविकिरण सावंत यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विलास चव्हाण यांनी मानले। कारण माझ्या आयुष्यातील अनेक कार्यक्रमांपैकी एक वेगळा कार्यक्रम ज्याचा मी सातत्याने विचार करतो की या रस्त्याने वाटेने जात असतो तर मी शाळेकडे बघितलं नाही असं होत नाही। मी ज्यावेळेस पुढचा स्टॉप येतो, माळा येतो, माळ्यातून पुढे जातो शिक्षिकेला, तेव्हा क्षणभर मी थांबतो आणि मी बघतो ती माझी शाळा डोळे भरून बघतो। कारण या शाळेच्या या आडव्या शाळा आडवी शाळा इथे इमारत, या शाळेच्या वसुलीवर, या शाळेच्या पावणे, या शाळेच्या मैदानात, या शाळेच्या अंगणात अनेक काळ मी घालवलेला आहे। मगाशी सचिव साहेब म्हणाले की आमची 4 एकर जमीन, माझ्या डोळ्यासमोर आलं की मी 2 सरांबरोबर आम्ही तिकडे काळजी लावले, 2 काळजी लावले, तो असा आडवा रस्ता गेला आहे, तिथून आम्ही खाली जातो। हे आमचं सगळं वावर, हे सगळं नेहमी जेव्हा मी शाळेत येतो किंवा जेव्हा माझे विद्यार्थी म्हणून आम्ही ग्रुपवर जातो तेव्हा मला शाळा डोळ्यासमोर दिसते। आणि या शाळेमुळेच आम्ही शाळा मी आता मगाशी बोलत होतो, काही विद्यार्थी कोणाचं काम पकडला, कोणाचं त्या विद्यार्थ्यांपैकी मी एक आहे, म्हणजे मी तुमच्यातच सुद्धाच एक आहे। लक्षात घ्या, तुम्ही जे आहात, जसे आहात तसेच जगलं पाहिजे। तुम्ही आहात, तुम्ही जे आता जे तुमच्यात चैतन्य आहे, ऍक्टिव्हनेस आहे, तो तुम्ही घालू नका, तो तसाच राहायला पाहिजे। फक्त काही गोष्टी आपल्याला वलय दिलं पाहिजे, आपल्या जगण्याला काही गोष्टींचं वलय दिलं पाहिजे। जशी सरांनी जाधव सरांनी मगाशी टक्केवारी सांगितली, आपली अनेक संस्थांबरोबर आपली बरोबरी करता, जी शाळा 100% रिझल्ट लावते अशा शाळेच्या ही पेक्षा आपली शाळा श्रेष्ठ आहे। कारण आपल्या शाळेत येणारी मुलं ही ग्रामीण भागातली, कोणत्या ओबडधोबड, ज्यांना शैक्षणिकचं कोणतंही गणित नसलेली ओबडधोबड मुलं आहेत आणि ती आपण इथे घडवतो। आणि अदर शाळांचे जे शिक्षकांचे जे रिझल्ट लागतात, हे रिझल्ट त्यांच्याकडे घडलेली मुलं येतात आणि ती मुलं मग 100% रिझल्ट लावून देतात। आम्ही काय करतो, आमच्याकडे घडलेली मुलं नाही आहेत, आमच्याकडे वेगळंच येणार, एक शिक्षिकेचा येणार, कुठचा तरी ओवळ्यातून येणार, कुठचा तरी चौकीतून येणार, तो इथे कोणाकडे पाहुण्याकडे राहणार आणि आमच्या शाळेत येणार,
त्याला विचारलं की ते प्राथमिक शाळेत किंवा पहिली पाचवी पर्यंत त्याला झालेलीच नसते. पण ही शाळा त्या सर्व मुलांना घडवते आणि ही घडवणारी शाळा आहे आणि म्हणून ही शाळा श्रेष्ठ आहे. गेली 65 वर्ष हे ज्ञानदानाचं काम करत असलेली या शाळेने सुषमा कितीतरी लोक घडवलेले आहेत, कितीतरी विद्यार्थी घडवलेले आहेत. हे हजारो असे विद्यार्थी आहेत की या शाळेचं नाव काढतील. तुम्ही भेटाल तिथे कॉलेज तुम्ही या निघाल तर मी कॉलेज हायस्कूलचा विद्यार्थी म्हणून अभिमानाने सांगतील. अशा प्रत्येकासाठी आणि ही शाळा जगली म्हणून या शाळेच्या प्रत्येक संस्थापकासाठी जोरदार टाळ्या. कोणतंही यश सहजासहजी शक्य नाही. यशासाठी दुसरा शॉर्टकट नाही. या यशात जे यश तुम्हाला हवं आहे, जे यश तुम्हाला प्राप्त करायचं आहे, त्याच्यासाठी कष्ट, परिश्रम, साधक, चिकाटी ह्या गोष्टी आल्यात. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे तो गमावता कामा नये. लक्षात घ्या, तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे तो गमावता कामा नये. आपण ग्रामीण भागातून आलो ना, त्याचे एक फायदे आहेत. सर, ग्रामीण भागातून गेलेले फायदे असे असतात की आपण डेरीबाज असतो. कारण काय, मी शिवापुरातून इथे आलो, मी किल्ला चढून गेलो, किल्ला उतरून आलो. माझ्यात जे गट्स आहेत ते शहरातल्या मुलात आहेत का? नाही. तुम्ही ज्यावेळी 10वी करून 11वी सावंतवाडीत जाल किंवा सांगलीत जाल त्यावेळी तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हे मात्र विसरू नका. इतरांपेक्षा ती लोक कदाचित ती मुलं तुमच्यापेक्षा प्रमाण बोलतील, कदाचित ती मुलं तुमच्यापेक्षा इंग्रजी चांगलं बोलतील, वाचतील किंवा ती शुद्ध मराठी बोलतील. मी पत्रकारितेची सुरुवात केला तेव्हा माझ्या बोलण्याच्या भाषेपासून अनेकांची ऑब्जेक्शन आहे. कारण आम्ही शिवापूर, वेंगुर्ला, वेगवेगळे शिक्षण या भागातली बोलण्याची मालवणी पण सामान्य जरा वेगळीच आहे. आपली भाषा जरा वेगळीच आहे. खडे गेलो असं असं अशा पद्धतीची थोडी वेळेवरून बोलते. ह्या गोष्टीचाही तुमची ते लोक नक्कल करतील म्हणून खचून जायचं. कारण आपल्याकडे ना एक आपलं स्वतःचा एक स्ट्रगल करण्याचा एक कॉन्फिडन्स, आपण काही करू शकतो. जेवढा आपण करू शकतो तेवढे शहरातले लोक करू शकत नाही. तुम्ही जेवढा वेळ देऊ शकता, जेवढा एका क्षणावर बसू शकता, जेवढा एखादी गोष्ट तुम्ही सहजपणे पारायण करू शकता, तेवढा कॉन्फिडन्स शहरातल्या मुलांकडे नसतो. फक्त आपल्याकडे आहे तो कॉन्फिडन्स आपण दुसऱ्यांकडे बघून आपल्या न्यूनगंड येत नाही याची काळजी आहे, याची काळजी. नाही तर काय होतं, लपक झपक दिसलं ना की आपण घाबरतो. मला याची बात घाबरायची नाही. मी आज विधानसभेत पत्रकारिता करतो. सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे. या लक्षात म्हणाले तुम्हाला एक वेळ द्या, कारण सेक्रेटरी साहेब पण आता बाहेर कुठे जायचे वगैरे. तर मी म्हटलं कसंही करून ह्या आठवड्यात आहे. मी गेलो कारण अनेक सत्कार आजपर्यंत माझे झाले, अनेक शाळांमध्ये मी प्रमुख पाहुणे म्हणून गेलो. पण आजचा हा दिवस आणि आजचा हा सत्कार आणि तुमच्याशी मी करत असलेला संवाद हा माझ्यासाठी आयुष्यातील सगळ्यात मोठा आणि मोठा. कारण मी ज्या ठिकाणी मी ज्या मुलांसमोर बोलतोय 90च्या दशकात मी त्या बाकावर होतो, याच बाकावर होतो. त्यावेळी मला आठवतं तुझ्या मॅडम असते, तुझ्या सर असते, कुंदू सर असते, पाटील सर असते, जुने पाटील सर असते, दागवडे पाटील सर असते, धोळ सर असते, दुसरे आम्हाला इतिहास शिकवतो धोळ सर, नाईक सर आणि हे धोळ सर प्राथमिक शाळेत होते. पण हायस्कूलला ती शिकवणारी मंडळ होती. माडगावकर मॅडम असते. माडगावकर म्हणजे सुटी मॅडम, जे आत्ता कणकवली ते आणि मी एकाच कॅम्पसमध्ये आले होतो.
म्हणजे सृष्टी शिक्षकाला जसं मूल आहे तसं हे सगळं आपण बोलत आहोत. पुन्हा कुठून पुन्हा आपण भेटतो. सावंत साहेब असतील, राहुल साहेब असतील, ह्या लोकांना बघत आम्ही मोठे झालो. साहेब तुम्ही जरी मला ओळखत म्हणजे आपली ओळख कशी नंतर लक्षात येते, पण आम्ही तुम्हाला सगळ्यांना बघतच मोठे झालेलो आहोत. आजही हे सावंत साहेब जरी आपल्या सगळे केअर करत होते, सावंत साहेब शिवाय म्हणताय म्हणजे केअर करत संस्थेच्या प्रेमाइसेस मध्ये आल्यानंतर शिस्त जी असते शिक्षकां पलीकडे जाऊन त्यांच्या नजरेतून दोन शिक्षक विद्यार्थी सुटत नाही असं होत नाही. त्यांच्या नजरेतून एकही संस्थेमध्ये विद्यार्थी सुटला नाही. सांगतो कोण काय करतोय अशा पद्धतीचे कर्मचारी या आपल्या हायस्कूलला लागले. आपल्याला खूप या हायस्कूलने दिलेलं आहे, खूप दिलेलं आहे. मला जसं मी दोन सरांचं म्हटलं, दोन सर आम्हाला सर्वांना इतिहास शिकवायचे. त्यांची इतिहास शिकवण्याची मेथड वेगळी होती. मी तुम्हाला का सांगतोय, तुम्हाला कळायची आज जे शिक्षक तुमचे शिकवत आहेत हे शिकवत असलेले म्हणजे जी काय त्यांची मेथड असेल कदाचित आवडत पण नसेल, पण ती तुमच्या पुढच्या आयुष्याला ती उपयोगी ठरते. पुढच्या आयुष्याला ती उपयोगी ठरते. दोन सर शिकवायचे ते कसे शिकवायचे, तर ते डायरेक्ट आले पुस्तक घ्यायचं, इतिहास लिहायला घालायचं, डायरेक्ट लिहायला घालायचं या आले. तेव्हा आम्हाला वाटायचं इतिहासचं पुस्तक म्हणजे थोडंसं रंगून शिकवलं पाहिजे होतं सरांनी, पण ते लिहायला घालायचे, नंतर त्याच्यावर मनन करायला चिंतन करायला लावायचे. ज्यावेळी मी पत्रकारितेचं क्षेत्र निवडलं त्यावेळी मला सातत्याने दोन सरांची आठवण झाली. कारण शॉर्ट हँड मी केलेलं नाही. जाधव सर जर पत्रकारिता तुम्हाला शॉर्ट हँड करावं लागतं, म्हणजे तुम्ही भाषण जशी कशी उतरून लिहू. आता जसं मी बोलतोय, आता नवीन आत्ताची एक हे आली, टीव्ही जमाना आला, म्हणजे टेप रेकॉर्ड करू शकतो किंवा आपण त्याच्यात व्हिडिओ घेऊ शकतो आणि नंतर करू शकतो बातमी. तेव्हा कशी नव्हती, डायरेक्ट बातमी लिहायची. आता बातमी डायरेक्ट लिहायची तर तुम्ही शॉर्ट हँड केल्याशिवाय कसं लिहिणार. दोन सरांनी एवढं लिहून घेतलेलं होतं की मी जरी आता तुम्ही जरी बोलत गेलात ना, मी जसं तसं लिहू शकतो. तुम्ही किती फास्ट बोला, माझ्या वहीवर किंवा माझ्या कागदावर तुम्ही जेवढं बोलला तसं लिहिलेलं असणार. कारण दोन सर पुस्तक वाचून दाखवायचे आणि ते पुस्तकातलं वाचलेलं जसे ते तसं हवं मध्ये लोकांची आता एक वही त्याच्यात चुकलं असं होणार नाही, सुचणार माहिती. म्हणजे अशा पद्धतीची शिक्षण पद्धती होती. सुर्वे सर हे बीजगणित शिकवायचे. आता गणित तुमची एकत्र झाली. एसके सर होते, नाईक सरांच्या तिथे राहत होते. एसके सर जीवशास्त्र शिकवायचे, स्पायरो गायना आणि वगैरे. म्हणजे जी शिकवण्याची जी पद्धत होती, मेथड होती, त्यांच्या जीवशास्त्रातून गेलेला विद्यार्थी उद्या तो सायन्स मध्ये कुठेही कमी पडणार नाही. शास्त्रज्ञ होण्याच्याही लायकीचा तो तयार करणारे शिक्षक या शाळेने दिले आणि या अशा शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या. मला वाटतं दशकाच्या 90च्या दशकात त्यांची शाळेत एंट्री झाली आणि मी तेव्हा आठवत होतो. सुषमा आणि ए वर्गात होती, राजन आणि मी बी वर्गात होतो. सावंत साहेब ना त्यावेळी कला इतिहास शिकवायचे. सावंत साहेब बरोबर ना, कला इतिहास दुरुस्त करा म्हणजे चित्रकला आणि कला इतिहास असा एक अभ्यासक्रम आहे आणि चित्राच्या माध्यमातून तो अभ्यास असायचा. म्हणजे मोहनजोदडो आणि इतर जे काय आहेत ते सगळा जो विषय होता तो कला इतिहासाचा विषय एवढा परफेक्ट करून द्यायचे की तुम्हाला कलेची आणि इतिहासाची आवड निर्माण झालीच पाहिजे. अशा पद्धतीचं शिक्षण होतं. मला आठवतं त्यावेळी मालवणकर सर मुख्याध्यापक होते. सावंत मुख्याध्यापक जाधव साहेब मुख्याध्यापकांचं लक्ष कसं असावं ह्याच्यावर मी त्यांचं मला आजही लक्ष दिसतं.
ज्यावेळी वर्ग शिक्षक शिकवायला असायचा त्यावेळी मुख्याध्यापक जाऊन मागच्या बेंचवर बसलेले असायचे. मुख्याध्यापक मागच्या बेंचवर बसायचे मालवणकर सर, आणि शिक्षक जे काय शिकवतोय तो मुलांना आकलन होतंय का हे पण बघायचे. समजा तुम्ही दुरुस्त करू शकता. म्हणजे एक अशा पद्धतीचं समग्र ज्ञान देण्याचं काम या हायस्कूलने केलंय. ते हायस्कूल माझं आहे, मी त्या हायस्कूलचा विद्यार्थी आहे, ह्याचा मला गर्व आहे. आणि या हायस्कूलचा विद्यार्थी जगाच्या पाठीवर कुठेच कमी पडत नाही. आणि म्हणून तुम्ही पण जगाच्या पाठीवर आजच संकल्प केला पाहिजे की कोणत्याही परिस्थिती येऊ दे, कोणताही क्षण येऊ दे, मी कमी पडणार नाही. आणि अशा पद्धतीचा संकल्प करण्यासाठी स्वतःसाठी जोडला जायला होता. आता मागे बघायचं नाही. पर्सेंटेज किती आहे, पर्सेंटेज किती आहे, किती पहिल्या मगाशी 2-3 मुलं सत्कार झाले. मी तुमचं खरोखर कौतुक करतो, अभिनंदन करतो. कारण कौतुक अशासाठी करतो की मी तुमच्या इतका पर्सेंटेज मिळवू शकलो नाही. त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल मला खूपच हे वाटतं की जसं काय आदर. पण मी बदलले सांगेल की माझ्या मुलांना माझी मुलगी आधी MBA करते, दुसरी मुलगी 10वी टॉपला आहे. स्कॉलरशिप स्कॉलर बॅच कदाचित तुम्ही काढली असेल नाही माहिती, पण ती टॉपला आहे. तशी स्कॉलर बॅच काढावी असंही मी म्हणेन, कारण त्याच्यावर जास्त मेहनत घेता येते स्कॉलर बॅच. पण ही जी मुलं आहेत ना, ही मुलं खूपच प्राऊड आहेत. तुम्हाला फक्त एक करायचं आहे. कधी कोण मुंबईला गेलाय का? मुंबईला गेलं नसेल तर ट्रेन बघितली, ट्रेन तर बघितली. मुंबईच्या ट्रेनला राऊत साहेब आणि सावंत साहेब सगळ्यांनाच माहिती की व्यासपीठावर बसले. मुंबईच्या ट्रेनला जर एक क्षण तुम्ही लेट झाला ना तर ती ट्रेन चुकते. दुसरी ट्रेन येणार त्याला 5 मिनिटं वेळ होणार. ती ट्रेन तिथे पोहोचण्यासाठी 10 मिनिटं उशीर राहणार. आणि त्या ट्रॅफिक मधून तुम्ही ऑफिसला पोहोचण्यासाठी आणखी 15 मिनिटं लेट होणार. 45 मिनिटं. एक ट्रेन चुकली तर 45 मिनिटं लेट होईल. आणि 45 मिनिटं जर लेट झाला तर ताशी एका शिक्षकाचा तास संपला. बरोबर म्हणजे लक्षात घ्या, वेळेला महत्व दिलं पाहिजे. तुम्ही आहात तसे जगाने सुरुवातीला सांगितलं, फक्त तुमच्यात बदल काय केला पाहिजे तर तुम्ही वेळेला महत्व दिलं पाहिजे. पोषण वेळेतच पूर्ण झाला पाहिजे. अभ्यासाचा शिक्षक नेहमी सांगतात, पण मी मुद्दा म्हणतो, कारण 3 तासाचा पेपर एक्स्ट्रा मध्ये 10 मिनिटं वाढवून मिळणार नाही. इतिहासात तर लिहिते म्हणून सुषमा मॅडम तुमचा असू दे, ठीक आहे, लिहिते म्हणजे म्हणून पुढच्याचा पेपर घेईल. बोर्डाच्या परीक्षेत पदार्थाकडे ते पेपर जमा करताना स्टेपलेट करते. शाळेत एक वेळ तुम्हाला सुटे अर्ध राहिले अजिबात सवलत मिळत नाही. त्यावेळी वेळेचं बंधन पहा. स्वतःला जगण्यासाठी मर्यादित वेळेपत्रक तयार करा. मी काय करेन, कोणती गोष्ट करेन, कधी करेन, ह्याला प्राधान्य द्या. कोणती जिद्दीला आणि कष्टाला शॉर्टकट नाही सांगितलं. जिद्द ठेव, सोडू नका. प्रत्येक गोष्टीला जिद्द. एकदा आलं, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चारदा, पण ते गणित सोडवल्याशिवाय मी झोपणारच नाही. अशा पद्धतीचा जर संकल्प केला ना तर गणित सोडवणारच तुम्ही, आणि तुम्ही तो पोर्शन तुमचा पूर्ण करा. चौथी गोष्ट एक महत्वाची आहे, म्हणजे मी कारण त्या सर्व सगळ्या तुम्ही ग्रामीण भागातून आलो आहे, त्यामुळे मला अनेक गोष्टींचे प्रश्न सोडून स्वतःचे प्रश्न मला सोडवत पुढे जावं लागतं. त्याच्यातला एक आणखी विषय असा आहे की आपण गावातून येतो, आपल्याला वाचनाची कमी आवड, आपल्याकडे पुस्तकच नसते. आवड का नाही तर ग्रामीण पहिली दुसरी तिसरी
शिकवणारच कोण नसतं, घरात वातावरणच असं नसतं, म्हणून आपण वाचत नाही. पण तुम्हाला भविष्यात ते वाचलं पाहिजे. अनेक गोष्टी तुम्हाला वाचाव्या लागतील. जशा की तुम्ही ग्रामीण भागातून जरी येत असला तरी तुम्हाला याहीपेक्षा तुमच्या एकूणच राहणीमानापेक्षाही गरिबी समाजात आहे याची जाणीव करून घेतली पाहिजे तुम्हाला. आणि त्यासाठी तुम्हाला सातत्याने वाचत राहिलं पाहिजे. मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज वाचा, संभाजी महाराज वाचा, या लोकांनी संघर्ष कसा केला आहे हा तुम्हाला वाचावा लागेल. त्यांचा संघर्ष तुम्हाला समजून घ्यावा लागेल. आणि अनेक कादंबऱ्या वाचाव्या लागतील ज्याला समाजातलं दारिद्र्य तुम्हाला कळेल. जशी की उद्धव शेट्टीची भव कादंबरी वाचा किंवा जयंत दळवीची तुम्ही छत्र कादंबरी वाचा. तुम्हाला ते वाचलं पाहिजे. स्वतःला आत्मज्ञान आत्मसात करण्यासाठी किंवा आपल्याला अवगत करण्यासाठी मी कोण आहे हे तुम्हाला स्वतःला समजावून घेण्यासाठी तुम्हाला रॉबर्ट पीटरसन सारख्या इंग्रजी लेखकाची झेल ही कादंबरी वाचावी लागेल, जी 60च्या दशकात प्रसिद्ध होती. अनेक तुम्ही जेव्हा वाचाल तरच तुम्ही या समाजात पूर्ण एकूण वावरताना वाचाल. त्यामुळे तुम्हाला वाचनाला देखील फाटा देऊन चालणार नाही. अनेक गोष्टी इंग्रजी असेल, हिंदी असेल, मराठी असेल, सगळ्या प्रकारचं साहित्य तुम्हाला वाचलं पाहिजे. आणि हे साहित्य वाचले म्हणून सर आज या ठिकाणी सर म्हणून बसले. सर म्हणून बसले म्हणजे नाही सर मला वाटतं तुम्ही हिंदी विषय इंग्रजी विषय शिकवत होते. तुम्ही एक विचार करा की या शाळेत जेवढे विद्यार्थी होऊन गेले ते विद्यार्थी आज कोणत्या ना कोणत्या पदावर स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करून आपलं वेगळा ठसा निर्माण करत आहे. आणि तो ज्या पद्धतीने त्या मुलाने हजारो मुलांनी ज्या पद्धतीने आपला ठसा निर्माण केला आहे ना तसा ठसा मी पण उठवणार. मी माझं एक वेगळं कार्यक्षेत्र निर्माण करणार आणि त्या कार्यक्षेत्रात मी पण माझं कर्तृत्व सिद्ध करणार आणि मी माझ्या शाळेचं नाव रोशन करणार. अशा पद्धतीचा संकल्प आज तुम्ही या ठिकाणी करणार आहात आणि तो करत असल्याबद्दल जोरदार टाळ्या द्या. हे लक्षात घ्या, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलेलं आहे की माझा देश 130 कोटीचा देश आहे आपला. तर ही जी संख्या आहे याच्यातली जी 100 कोटीची जी संख्या आहे ना ही संख्या जी आहे ना ती ग्रामीण आहे. आणि अब्दुल कलाम साहेब काय म्हणतात की माझा देश कोणतरी भांडवलदार देश, माझ्या देशाचा अर्थ, माझ्या देशाची सुव्यवस्था, माझ्या देशाचं एकूणच जे काय ग्रोथ आहे ती कोणतंही भांडवलशाही देश ठरवणार नाही. तर माझ्या देशाचं भवितव्य तुम्ही माझ्या येणारा विद्यार्थी, येणारा युवक आणि 300 कोटीची जनता ठरवेल. आणि त्या 100 कोटीच्या जनतेमध्ये तुम्ही आहात हे तुम्ही विसरू नका. कारण तुम्हाला समाजाला पुढे जायचं असेल, तुम्हाला स्वतःहून पुढे जायचं असेल तर तुम्हाला स्वतःहून कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. तुम्ही हजारोमध्ये एक होऊन चालणार नाही तर हजारांमध्ये एक झालं पाहिजे. आणि तो हजारांमध्ये एक होण्यासाठी स्वतःच्या अंगी असलेले गुण आत्मसात करून तुम्ही त्याला डेव्हलप करून आत्मविश्वास अंगी बाळगून सातत्य, चिकाटी, प्रामाणिकपणा कायम ठेवून पुढे गेलं पाहिजे आणि तरच तुम्ही यशस्वी व्हाल. माझं लांबलेल्या भाषेत संबोधन मी सांगेन. तुम्ही येता त्यावेळी जास्त ऊर्जा कधी असते तुमच्या अंगी. ऊर्जा कधी येते तर गरज. तुम्हाला ज्यावेळी प्रसंग येतात आपल्याला गरज असते, आई वडिलांचे कष्ट, आपली गरिबी ह्याच्याने आपल्याला लागणारी गरज आहे ना, ही गरज जेव्हा आपल्याला वाढते, गरजेची भावना तयार होते त्यावेळी शरीरात, अंगात, मनात ऊर्जा तयार होते. आणि ही ऊर्जा ज्यावेळी संपेल माणसाची त्यावेळी माणूस म्हणूनच संपतो. तुमच्या नेहमी असं लक्षात आलं पाहिजे, तुमच्या मनात अशी ऊर्जा निर्माण झाली पाहिजे
की त्या विद्यार्थी तो पुढे गेला, अमुक्याने 1 नंबर मिळवला, दुसऱ्याने गाडी घेतली, तिसऱ्याने आणखी काय घेतलं, बंगला बांधला आणि तर तुमच्यात ती ऊर्जा निर्माण झाली पाहिजे की आपण पण तसं बनणार, आपण पण त्यापेक्षा चांगलं बनणार, त्याच्याही पेक्षा मोठं होणार, ही गरज निर्माण झाली पाहिजे आणि तशा पद्धतीने तुम्ही घडले पाहिजे. जसं मी माझ्या समोरच राजेश गोळकर आहे, मी ज्यावेळी वर्गात होतो त्यावेळी आमच्या वर्गात 3च लोकांकडे सायकल होती, 3च लोकांकडे सायकल होती गावाचं आणि राजेश करत मला मी त्याच्या कॅरियरवर बसून शीर्षिकेपर्यंत जायचो, शीर्षिकेतून मी डोंगर चढून शिवापूरला जायचो. हा जो खडतर प्रवास आहे तो प्रवास करताना ज्यावेळी मी राजेशच्या सायकलच्या कॅरियरवर बसायचो ना त्यावेळी मी विचार करायचो की मी अशी सायकल कधी घेणार. आणि ज्यावेळी आज माझ्याकडे 3 गाड्या आहेत आणि काय म्हणतात तसं घर आहे, मुंबईत घर आहे, गावात घर आहे, हे सगळं ज्यावेळी आपण मिळवतो ना त्यावेळी आपल्याला वाटतं की आपण कधी संकल्प केला होता, तर राजेशच्या सायकलवर बसलेलो त्यावेळी मी संकल्प केला होता. राजेश माझ्यासोबत आलेला सायकलवर बसलो त्यावेळी संकल्प केला होता की मी अशी सायकल घेईन, मी गाडी घेईन. मला वाटतं राजगे साहेब मागे बसलेले आहेत, त्यांची रिक्षा कलंबिस म्हटलं ते राजगे साहेबांची रिक्षा फेमस बरोबर, त्यांची रिक्षा आणि कलंबिस म्हटलं तर वसंत सावंतांची चहा. वसंत सावंतांच्या चहाची गोष्ट अशी आहे की मला म्हणजे हा इंडिव्हिज्युअल विषय आहे, तर मी त्यांच्या चहा आणि 1 रुपये तेव्हा पाव होता, पावाची किंमत 1 रुपयाचा 4 पाव म्हणून खाण्याची मला आवड लागली त्यांच्यामुळे. कारण तेव्हा आपली एकूणच स्थिती, माझी आर्थिक स्थिती पाहता मी दररोज सकाळी पूर्ण आलो, शाळा भरण्याच्या पूर्वी 4 घेतलेली पाव म्हणून खायचो. आजही मी कुठेही अनेक ठिकाणी जेव्हा हॉटेलात जातो ना, नाश्ता केला ना तर अर्धा पाव मी ठेवतो आणि ती अगदी कठीण मी घेतो, त्याच्यात तो अर्धा पाव करून खातो. ही तुमची आठवण. अनेक वेळा अशा आठवणी पण जपाव्या लागतात तुम्हाला. शाळा ही उत्कृष्ट पद्धतीने उभी केलेली आहे आणि ती ज्या पद्धतीने तुम्ही टिकवली आहे तर साहेब तुम्हाला, राऊत साहेब, राणे साहेब, सर्व संचालक मंडळांना, संचालक मंडळाचे आभार मानायचे होते. अशा पद्धतीची शाळा तुम्ही एवढ्या उत्कृष्ट पद्धतीची शाळा टिकवून ठेवली, मोठी केली. म्हणजे आज अनेक शाळा बंद पडत असताना, अनेक हायस्कूल बंद पडत असताना आपलं हायस्कूल तेवढ्याच दिमागात, जेवढ्या पूर्वी होतं 90च्या दशकात होतं तेवढ्याच दिमागात आजही आपलं हायस्कूल आहे आणि ते चिरंतन राहील अशा पद्धतीचा मी विश्वास व्यक्त करतो आणि लांबले 2 शब्द मी थांबवतो.